अरे बापरे म्हटलं तर काय. मग मी गेलो इथे हिंदुजाला, पण काय संजू बिंजू सगळे खाली फिरत होते. पण आता काय अशा वेळी काय बोलणार. ते झालं तर डायरेक्ट 6 महिन्यानंतर मला संजू काळा का गोरा दिसला नाही. मोबाईल नाही, पर्सनल नंबर नाही. तो जो तिकडचा नंबर होता संजूचा सेक्रेटरी म्हणायचा कोणचा पिक्चर उसवर डेटही नाही. बरं डेट चिकार आहेत पण तो देच ना. पण मला जॅकीने हेल्प केलं थोडं. अच्छा. मग तो झाला पिक्चर. तर त्या डबिंगच्या वेळेला मी संजूला सांगितलं रे मेरे पास एक सब्जेक्ट आहे तुला. तो जवळजवळ असे असतं ना की मी तुला खांद्यावर घेतलं तर तू काय तर तसंच रिॲक्ट झाला क्या. मी घाबरलो. म्हटलं मी तुझ्या मॅनेजरला सांगतो पाहिजे तर त्याला आवडलं तर तो तो वो क्यों सुनेगा म्हणून त्यांनी मला वेळ दिला. टाटा बंगलो मी शूटिंग आहे. मी गेलो तो तिकडे. सर बरं मला माहिती नाही टाटा बंगला कुठे. कोणाला तरी विचारत गेलो तिकडे आणि असं एंट्री केली आणि असं पाठ संजूची दिसली मला. आणि समोर संजय छेल नावाचा एक गुजरातीचा म्हणजे हिंदीचा डायरेक्टर रायटर. त्याचे वडील आर्ट डिरेक्टर होते गुजराती नाटकाचे. तर मला माहिती होतं, नाटकापासून माहिती होतं संजय. तर त्याने मला बघितलं हात केला मला नाटकवाला म्हणून मी. पण संजूने बघितलं कोणाला हात केला आणि तो असा वळला ना संजू, इथूनच शिवाय देत वळला की कशाला बोलवलं मी याला असं. तर ते मला त्या संजय छेलच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तो एम्बॅरस होत होता. आणि मग तो 12-1 वाजेपर्यंत मला संजू नुसता मी आपलं त्या शूटिंग चालू आहे, मी आपलं इथे कॅमेरा लावलं की तिकडे उभं राहा, तिकडे उभं राहा. त्याला वाटत होतं की मी येऊन म्हणेन की नंतर येऊ का. पण मी म्हटलं आज मी नंतर येऊ का म्हटलं हा मला कधीच दिसणार नाही. मग 1 वाजता त्यांनी डिनर घेतलं. मला म्हणाला काय कितना टाईम लागेल. म्हटलं हा माझा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन. म्हटलं 10 मिनटं. 1 तास बोललो सो म्हणता की नंतर भेटू. 10 मिनटं. तर म्हणून त्याच्या बॉयला सांगितलं खाना लगाने के लिए. म्हणजे की 10 मिनटं तू बाबा निघ इथून. आणि मी सुरू केलं ऐकायला. मग 1.5 तास ऐकत होतं. सगळ्यांना हाकललं तिथून. अच्छा. आणि मग झाला. मग प्रोड्युसर नाही कोणी. मग प्रोड्युसर मिळाला. 1-1.5 वर्ष पिक्चर बंद होता पहिला 30% झाल्यानंतर. वास्तव ना. मग सगळ्यांना वाटलं बंद आला. मग आम्ही काय केलं, मुंबई कोणाला तरी दाखवलं त्यांनी, मुंबई टेरिटरी. त्यावेळेला डिस्ट्रीब्युटर्स होते ना, ते वेगवेगळ्या टेरिटरीजचे पिक्चर घ्यायचे. मग मुंबई टेरिटरी श्याम श्रॉफ नावाचा श्रृंगार फिल्म नावाची श्रृंगार फिल्म त्यांनी मुंबई घेतलं. 50 लाखात त्यांनी 25 लाख रुपये ॲडव्हान्स दिली. पिक्चर शूटिंग सुरू झालं. असं करत करते तुकडे 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 विकत पिक्चर कंप्लीट झालं. पण याचे एक निर्माते तुम्ही आता म्हटलात की एक निर्माते हे पण होते दीपक निकाळजे. त्याला माहिती होतं की ते छोटा राजांचे भाऊ आहेत. मला संजूने सांगितलेलं. अच्छा. पण मला परत तेच आहे ना की त्यांचा काही घेण्याचा संबंध नव्हता. आणि मला माहिती आहे ना पिक्चर 1 वर्ष बंद आला. त्यांनी त्याचा काहीतरी ते केबलचा बिझनेस होता तो विकून सुरू केला पिक्चर ना. अच्छा. त्याला कोणीतरी एक ॲडवायझर होता ज्यांनी सांगितलेलं की सुरू कर मग आपण विकू आणि त्याच्यावर पिक्चर. पण तो काही लोकांना असं वाटायचं म्हणजे मला की ती वास्तवची स्टोरी ही अंडरवर्ल्डची असल्यामुळे छोटा राजांचा काही संबंध नाही त्याचा. ही गोष्ट मी आधी लिहिली. त्याच्यात मला एक प्रोड्युसर मिळालेला दुसरा. काही ना माहिती की ते मराठी नाटकात नाही त्याचा म्हणजे त्याचं काही त्यामुळे त्यांनी ती निर्मिती केली सिनेमाची. नाही त्यांनी मग तो एक बालागिरी नावाचा एक माणूस होता तो आला पहिला. आणि मग हे आले. मला संजू बोलले. मी म्हटलं रे संजू. मग त्यावेळेला मी घाबरलो ना. प्रोड्युसर आणलं पण संजू तो बालागिरी त्याच्याकडे आला घेऊन त्याला. तर नाही बोलतो इनका कुछ लेना देना नाही इससे. पण त्यांनी पहिलं मुहूर्त केला, पहिलं शेड्यूल केलं, पैसे संपले. म्हणजे मी सांगतो ना 1.5 वर्ष बंद होतं पिक्चर. अच्छा. मग आपण म्हणतो ना की कुठला तरी फायनान्सर नाही बाबा त्याच्याकडे पैसे संपले. मग आम्ही एक टेरिटरी विकून पिक्चर कंप्लीट केला आणि रिलीज झाला पिक्चर. आणि रेस्ट इज हिस्ट्री. पण मग हा तुम्हाला त्याचा त्रासही तुम्हाला या गोष्टींचा भरपूर झाला पुढे मागे. म्हणजे तुम्हाला एकदा ते नाव जोडलं गेलं नंतर परत माहिती काहीतरी अंडरवर्ल्डची कॉन्ट्रोवर्सी तुमच्या फोन कॉलची आली. ते फोनची त्याला काही अर्थच नव्हतं. म्हणजे मला त्याला काही माहिती पण नव्हतं. मला काही मी कोणाशी बोलतो ते पण माहिती होतं. कॉल याच्यात बघितलंच कळेल. बरं तसं त्याच्यात काहीच नव्हतं. कोणतरी एक डिस्ट्रीब्युटर ओव्हरसीजचा त्याला कोणतरी एक जण त्रास देत होता. तर त्याची कंप्लेंट कोणाकडे करायची माझं त्याच्यात काही घेणं देणं नाही. पण हे बोलतात यार ये भी है फोन करला. आणि त्याच्यात म्हणजे मला काय त्याच्यात त्रासच झाला काही. तुम्हाला बरं माझं काही घेणं देणं नव्हतं. म्हणजे तुम्ही ते कॉल ऐकला तरीच कळेल. पण ते काय करणार त्याचं त्यावेळेला टॅपिंगचं
तो काळ होता सगळा अंडरवर्ल्डच्या. पण मग ते नाव, त्यामुळे महेश मांजरेकरांच्या मध्ये कॉन्ट्रोवर्सीज तशा नाही. पण मला त्रास झाला ॲट द एंड ऑफ डे माझा कॉन्शियस त्रास झाला ना. एकदम माझ्या मुलीला सोडायला गेलो, बीटी स्टेशनला शाळेची पिकनिक होती, मी गेलो नाही प्लॅटफॉर्मवर, ड्रायव्हरला पाठवलं, कारण म्हटलं उगाच त्यांना त्या बाकीच्या स्टुडंटच्या पेरेंट्सना काही वाटायला नको. पण ते एकतर माझं कॉन्शियस ॲब्सोल्युटली क्लिअर असल्यामुळे मला काहीच त्याचा म्हणजे मी स्वतःला त्रास करून घेतला नाही. पण मग नंतर तुम्ही एक एक सिनेमे तुमचे, संजय दत्तसोबत तुमचे काही सिनेमे झाले, तुम्ही भरपूर पुढच्या गोष्टी केल्या, तुम्ही सलमानसोबत तुम्ही केलं काम सगळं, पण आमिर खान किंवा अजून शाहरुख वगैरे यांच्यासोबत तुम्हाला काम करताना मला दिसलं फार नाही झालं. मला काय कळत ना, आमिर बरोबर मी आत्ता एक पिक्चर केला, आत्ता कुठला तरी एक रजनीकांतचा कुली. अच्छा, कुली. शाहरुख बरोबर मला काम करायची खूप इच्छा होती. म्हणजे मला आठवतं आहे की मी ज्यावेळेला लालबाग परळ लिहिलेला, तर मी लालबाग परळचा जो नंतर करण पटेलने रोल करत मी शाहरुखला ऐकवलेला. अच्छा, बरं. लालबाग बरोबर तुम्ही ते ह्याच्यात केलं होतं ना, बायलिंग्वल केलं होतं. बायलिंग्वल. आणि तो शाहरुखला ऐकवलेला मी, एवढं मला माहिती आहे. पण तो त्यांनी असं इंटरेस्ट दाखवला, मला खरं का खोटं मला माहिती नाही, कारण तो तसा त्याच्या काय म्हणतात त्याला त्याच्या स्कोपमधला पिक्चर नाही आहे. पण ही वॉज व्हेरी एक्सायटेड ऐकून. पण तो काय त्यांनी मला सांगितलं म्हणजे जरा देखतं डेट्स बिट्स, आणि नाही झालं. आणि शाहरुख बरोबर तसं कधीच नाही झालं काम करणं. आमिर बरोबर म्हणतो ना आत्ता कुठेतरी, तर आम्ही जरा मग 4-5 दिवस एकत्र बसून गप्पा मारल्या. पण नाही, मी अजय देवगणबरोबर काम केलं, तेरा मेरा साथ रे नावाचा पिक्चर केला. बाकी अमिताभ बच्चन आणि शाहिद कपूर बरोबर वा लाईफ होतं अशी केला, जॉन एब्राहिम बरोबर एक पिक्चर केला. पण बाकी मी नाही रमलो तिकडे. म्हणजे अजूनही मला ते मला एवढं तुम्हाला यश हिंदीत मिळालं, पण तुम्ही तिकडे फार रमला नाही. मला नाही ते, मला त्या कल्चरमध्ये मी नाही हिरोला क्या ब्लू क्या काम करताय असं नाही होत ते. म्हणजे मी सलमान बरोबर काय, कारण सलमान तसा म्हणजे मी त्याला सांगू शकतो तुला मला हे नाही आवडलं की आवडलं, म्हणजे मी त्याच्याशी ॲज अ फ्रेंड बोलू शकतो. बाकीच्यांना ना एक इथे इगोज यांचे जपायला लागतात. यू आर नेवर फ्रेंड्स विथ देम, यू आर फ्रेंड्स विथ दर इगोज. आणि तुम्ही त्यांचं किती इगो जपता ह्याच्यावर तुमची फ्रेंडशिप ठरते. म्हणजे पण मला नाही, आणि आय फील माझे ना मराठी लोक खूप चांगली आहेत. आम्ही ऐकतो जे बाहेर म्हणून की हिंदी इंडस्ट्रीमध्ये मराठी माणसाला थोडीशी दुय्यम वागणूक मिळते. मला तर नाही दुय्यम वागणूक नाही मिळाली, पण त्यांचं एक प्रेज्युडिस आहे काय, प्रेज्युडिस मराठी म्हणून किंवा घाटी आपण जसं म्हणतो की तुमच्या सिनेमात तो एक शब्द. मी ऑलवेज आता मी स्वतःला मी सांगतो, सगळ्यांनी मराठी माणसांनी सगळ्यांनी गर्वाने म्हणायला पाहिजे मी घाटी आहे. दाखवू ना, घाटी म्हणजे घाटी आहे ना. मी काय, तुम्ही ठाकूर आहात, तुम्ही राजपूत आहात, आम्ही घाटी आहोत. पण असं मला तरी कधी जाणवलं नाही. पण आय डोंट नो वाय, म्हणजे मराठीतला एखादा आमचा एक रितेश देशमुख सोडून तसा कोणी हिंदीमध्ये शाईन झालं नाही. बरं, रितेश देशमुख हा खूप उजवा ॲक्टर आहे, बऱ्याचशा ॲक्टरपेक्षा खूप चांगला ॲक्टर आहे तो, फॅन्टॅस्टिक ॲक्टर. पण रितेश देशमुख सोडल्यास तसा कोणी हिरोईन नाही. हिरोईन्स खूप झाल्या, हिरोईन्स खूप झाल्या. उर्मिला मातोंडकर झाली, माधुरी दीक्षित झाली. ब्लॅक अँड व्हाईट काळापासून आपण बघितलं म्हणजे. हो, अगदी शिल्पा शिरोडकरच्या आजीपासून आपण बघायला गेलो, नूतन, तनुजा, हे सगळ्या मराठीच मुली. हो, आणि मग त्या होत्याच ना. मी आणि कोण ह्या आत्तापेक्षी श्रद्धा आहे, आणि तीही मला खूप आवडते. अरे आत्ता जो पिक्चर आहे त्याचा तो मृणाल ठाकूर ॲक्टर्स पण चांगली आहे, चांगली आहे, त्यामुळे चांगली. ही आहे आपली आता नवीन शर्वरी वाघ चांगली. त्यामुळे काय मराठी हिरोईन्स आल्या, पण हिरो नाही मिळाला, देऊया आपण. मला ह्या वर्षी द्यायचं म्हणजे खरंच मला एक ते खूप आहे की माझा मराठी एक माणूस तिकडे स्टार व्हायला हवा. बरं, हे सगळं करत असताना तुम्ही राजकारणात मुसाफिरी करून आला. तुम्ही एक 2009ला निवडणूक लढवली मनसेकडनं. राजकारणात काय यावं असं वाटलं? मला